नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवयुवती अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीस भरती पेपर 2016 मध्ये झालेला पोलीस भरतीचा पेपर। जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न आहे, खालीलपैकी भारताचे पंतप्रधान कोण आहेत? प्रश्न आहे, खालीलपैकी भारताचे पंतप्रधान कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र दामोदर दास मोदी। समोरचा प्रश्न पाहू, डोनाल्ड ट्रम्प कोणत्या देशाशी संबंधित आहे? प्रश्न आहे, डोनाल्ड ट्रम्प कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका। समोरचा प्रश्न पाहू, ISIS काय आहे? प्रश्न आहे, ISIS काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 इस्लामिक स्टेट ऑफ इराक इन सिरिया। समोरचा प्रश्न पाहू, F-16 हे काय आहे? प्रश्न आहे, F-16 हे काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 F-16 हे लढाऊ विमान आहे। समोरचा प्रश्न पाहू, नीट परीक्षा म्हणजे काय? प्रश्न आहे, नीट परीक्षा म्हणजे काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा। समोरचा प्रश्न पाहू, PV सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? प्रश्न आहे, PV सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बॅडमिंटन। समोरचा प्रश्न पाहू, खालीलपैकी भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला नाही? प्रश्न आहे, खालीलपैकी भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला नाही? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी। समोरचा प्रश्न पाहू, महाराष्ट्रातील वऱ्हाड वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न आहे, महाराष्ट्रातील वऱ्हाडात वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अमरावती जिल्ह्यात आहे। समोरचा प्रश्न पाहू, तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर आहे? प्रश्न आहे, तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पेंच नदीवर आहे। समोरचा प्रश्न पाहू, 2021च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे? प्रश्न आहे, 2021च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जपान। समोरचा प्रश्न पाहू, मायक्रोसॉफ्ट ऑफिस ऑपरेटिंग सिस्टीममध्ये खालीलपैकी कोणता प्रोग्राम समाविष्ट नाही? प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्ट ऑफिस ऑपरेटिंग सिस्टीममध्ये खालीलपैकी कोणता प्रोग्राम समाविष्ट नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अँड्रॉइड। समोरचा प्रश्न पाहू, समोरची व्यक्ती खोटे बोलत आहे हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी घेण्यात येते? प्रश्न आहे, समोरची व्यक्ती खोटी बोलत आहे हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी घेण्यात येते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पॉलिग्राफ। समोरचा प्रश्न पाहू, ऑस्कर 2020चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? प्रश्न आहे, ऑस्कर 2020चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळाला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पॅरासाइट। समोरचा प्रश्न पाहू, 66वा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हेल्लारो। समोरचा प्रश्न पाहू, प्रधानमंत्री जनधन योजना अंतर्गत किती रकमेचे अपघाती विमा कवच देण्यात आले आहे? प्रश्न आहे, प्रधानमंत्री जनधन योजना अंतर्गत किती रकमेचे अपघाती विमा कवच देण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 2 लाख। समोरचा प्रश्न पाहू, खालीलपैकी कोणाची निवड राष्ट्रपती राज्यसभेकरिता केलेली आहे? प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची निवड राष्ट्रपतींनी राज्यसभेकरिता केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नरेंद्र जाधव। समोरचा प्रश्न पाहू, पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी कोण असतो? प्रश्न आहे, पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी कोण असतो? तर पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी असतो। समोरचा प्रश्न पाहू, इसवी सन 1935 मध्ये मोजरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणी केली? प्रश्न आहे, इसवी सन 1935 मध्ये मोजरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। समोरचा प्रश्न पाहू, ठक्कर बाप्पा यांचे नाव कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? प्रश्न आहे, ठक्कर बाप्पा यांचे नाव कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आदिवासी कल्याण। समोरचा प्रश्न पाहू, भारताच्या राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण आहे? प्रश्न आहे, भारताच्या राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद। सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्टन रिसर्च कोठे आहे? प्रश्न आहे, सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉर्टन रिसर्च सेंटर कुठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नागपूर येथे आहे। समोरचा प्रश्न पाहू, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती चौकोनी आहे? प्रश्न आहे, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती चौकोनी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1। समोरचा प्रश्न पाहू, प्रमोद सावंत हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहे? प्रश्न आहे, प्रमोद सावंत हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गोवा। समोरचा प्रश्न पाहू, कोणाच्या शिफारशीमुळे भारताच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी राजीनामा द्यावा लागला? प्रश्न आहे, कोणाच्या शिफारशीमुळे भारताच्या क्रिकेटर मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी राजीनामा द्यावा लागला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 लोढा समिती। समोरचा प्रश्न पाहू, 26 या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 30।
समोरचा प्रश्न पाहू. एक घड्याळ आरशातून पहिल्या 4:55 वेळ दर्शविते तर प्रत्यक्षात ते घड्याळ कोणती वेळ दर्शविते? प्रश्न आहे, एक घड्याळ आरशातून पहिल्या 4:55 ही वेळ दर्शविते तर प्रत्यक्षात ते घड्याळ कोणती वेळ दर्शवित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 7:05. समोरचा प्रश्न पाहू. समीरचे वय त्याच्या लहान बहिणीच्या वयाच्या तिपटीपेक्षा 6 कमी आहे. समीरचे वय 21 वर्षे असेल तर त्याच्या लहान बहिणीचे वय किती? प्रश्न आहे, समीरचे वय त्याच्या लहान बहिणीच्या वयाच्या तिपटीपेक्षा 6 कमी आहे. समीरचे वय 21 वर्षे आहे तर त्याच्या लहान बहिणीचे वय किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 9 वर्षे. समोरचा प्रश्न पाहू. 29 या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 57. समोरचा प्रश्न पाहू. गटात न बसणारे अक्षर ओळखा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 डी. समोरचा प्रश्न पाहू. विद्यार्थ्यांच्या रांगेत विराटचा क्रमांक डावीकडून 12वा व उजवीकडून 10वा आहे तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहे? प्रश्न आहे, विद्यार्थ्याच्या रांगेत विराटचा क्रमांक डावीकडून 12वा व उजवीकडून 10वा आहे तर त्या रांगेत एकूण विद्यार्थी किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 21. समोरचा प्रश्न पाहू. 12 18 27 39 54. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 72. समोरचा प्रश्न पाहू. गटात न बसणारी संख्या ओळखा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 250. समोरचा प्रश्न पाहू. 34 या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 145. समोरचा प्रश्न पाहू. विसंगत शब्द ओळखा. प्रश्न आहे, विसंगत शब्द कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 न्यूयॉर्क. समोरचा प्रश्न पाहू. 36 या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 GS. समोरचा प्रश्न पाहू. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता योग्य अंक येईल? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. समोरचा प्रश्न पाहू. गणेशचा पगार सुनीलपेक्षा 25% जास्त आहे तर सुनीलचा पगार गणेशपेक्षा किती टक्क्याने कमी आहे? प्रश्न आहे, गणेशचा पगार सुनीलपेक्षा 25% जास्त आहे तर सुनीलचा पगार गणेशपेक्षा किती टक्क्याने कमी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 20%. 20% कमी आहे. समोरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 39 प्रश्न उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. समोरचा प्रश्न पाहू. 40 या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. समोरचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे, एका नावेत सरासरी 22 किलो वजनाची 25 मुले बसली. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 24 किलो झाले तर नावाड्याचे वजन किती किलोग्राम आहे? प्रश्न आहे, एका नावेत सरासरी 22 किलो वजनाची 25 मुले बसली. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 24 किलो झाले तर नावाड्यासह वजन किती किलोग्राम असेल? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 74 असेल. समोरचा प्रश्न पाहू. एका मुलाच्या प्रश्न आहे, एक मुलगा त्याच्या घरापासून दक्षिणेकडे 5 किलोमीटर जातो, तेथून तो पूर्वेकडे 12 किमी जातो तर तो त्याच्या घरापासून किती किलोमीटर अंतरावर असेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 13. समोरचा प्रश्न पाहू. खालील शहरांचा दक्षिण ते उत्तर असा क्रम लावला. 43 या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. समोरचा प्रश्न पाहू. 100चे 100% म्हणजे किती? प्रश्न आहे, 100चे 100% म्हणजे किती? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. समोरचा प्रश्न पाहू. 46 या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. समोरचा प्रश्न पाहू. भिन्न संख्या ओळखा. 46 या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 8. समोरचा प्रश्न पाहू. जानेवारी महिन्याचे एकूण सेकंद किती? प्रश्न आहे, जानेवारी महिन्याचे एकूण सेकंद किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. समोरचा प्रश्न पाहू. 48 या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 फूड. समोरचा प्रश्न पाहू. 49 या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 S. समोरचा प्रश्न पाहू. 112 या संख्येचा वर्ग किती? प्रश्न आहे, 112 या संख्येचा वर्ग किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 12544. समोरचा प्रश्न पाहू. 5,2 व 9 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान यातील फरक सांगा. प्रश्न आहे, 5,2 व 9 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यातील फरक सांगा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. समोरचा प्रश्न पाहू. एक्स ही विषम संख्या आहे तर खालीलपैकी समसंख्या कोणती? प्रश्न आहे, एक्स ही विषम संख्या आहे तर खालील समसंख्या कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2.
समोरचा प्रश्न पाहू. 53 या संख्येचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 53 या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. समोरचा प्रश्न पाहू. गावातील यात्रेनिमित्त प्रश्न आहे, गावातील यात्रेनिमित्त गावकऱ्यांनी मंदिरासोबत तालाच्या 11 झाडावरची प्रत्येक 11 झाडे लावले. वादळामुळे 8 झाडावरील प्रत्येक 8 झेंडे व 3 झाडावरील सर्व झेंडे पडले तर झाडावर एकूण किती झेंडे शिल्लक राहिले. प्रश्न आहे, गावातील यात्रेनिमित्त गावकऱ्यांनी मंदिराभोवतालच्या 11 झाडावरती प्रत्येक 11 झेंडे लावले होते. वादळामुळे 8 झाडांवरील प्रत्येक 8 झेंडे व 3 झाडावरील सर्व झेंडे पडले तर झाडावर एकूण किती झेंडे राहील. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 24 झेंडे राहील. समोरचा प्रश्न पाहू. 55 या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. समोरचा प्रश्न पाहू. रमेशने आपल्या पगाराच्या 4/5 रक्कम घरखर्चासाठी 1/8 रक्कम प्रवास खर्चासाठी केली तेव्हा त्याच्याजवळ 3,600 रुपये शिल्लक राहिले तर त्याचा पगार किती. प्रश्न आहे, रमेशने आपल्या पगाराच्या 4/5 रक्कम घरखर्चासाठी 1/8 रक्कम प्रवासासाठी खर्च केली तेव्हा त्याच्याजवळ 3,600 रुपये शिल्लक राहील तर त्याचा पगार किती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 48,000. समोरचा प्रश्न पाहू. 48 मीटर व 80 मीटर लांब मापाचे 2 दोरखंड आहेत. त्यांचे जास्तीत जास्त लांबीचे परंतु समान मापाचे तुकडे करायचे आहेत तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती ठेवावी. प्रश्न आहे, 48 मीटर व 80 मीटर लांब मापाचे 2 दोरखंड आहेत. त्यांचे जास्तीत जास्त लांबीचे परंतु समान मापाचे तुकडे करायचे आहेत तर प्रत्येक तुकड्यांची लांबी किती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 16 मीटर. समोरचा प्रश्न पाहू. 59 या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. समोरचा प्रश्न पाहू. 60 या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. समोरचा प्रश्न पाहू. 61 या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. समोरचा प्रश्न पाहू. खुर्ची व टेबल यांच्या किमतीची गुणोत्तर 3:7 आहे. जर टेबलची किंमत 441 रुपये आहे तर खुर्चीची किंमत किती. प्रश्न आहे, खुर्ची व टेबल यांच्या किमतीची गुणोत्तर 3:7 आहे. जर टेबलची किंमत 441 आहे तर खुर्चीची किंमत किती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 189. समोरचा प्रश्न पाहू. 300 रुपये प्रति किलो असणाऱ्या काजूची किंमत वाढून प्रति किलो 360 रुपये झाली तर काजूच्या किमतीमध्ये किती टक्के वाढ झाली. प्रश्न आहे, 300 रुपये प्रति किलो असणाऱ्या काजूची किंमत वाढून प्रति किलो 360 रुपये झाली तर काजूच्या किमतीमध्ये किती टक्के वाढ झाली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 20% वाढ झाली. समोरचा प्रश्न पाहू. एका शाळेत सन 2015 मध्ये 1000 विद्यार्थी होते. जर प्रत्येक वर्षी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या 20% वाढत असेल तर सन 2017 मध्ये त्या शाळेत किती विद्यार्थी असतील. प्रश्न आहे, एका शाळेत सन 2015 मध्ये 1000 विद्यार्थी होते. जर प्रत्येक वर्षी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या 20% वाढत असेल तर सन 2017 मध्ये त्या शाळेत किती विद्यार्थी असेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 1440. समोरचा प्रश्न पाहू. एका परीक्षेत 25% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले, 20% विद्यार्थी गणितात नापास झाले व दोन्ही विषयात 15% विद्यार्थी नापास झाले तर त्या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी पास झाले. प्रश्न आहे, एका परीक्षेत 25% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले, 20% विद्यार्थी गणितात नापास झाले व दोन्ही विषयात 15% नापास झाले तर त्या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी पास झाले. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 70% पास झाले. समोरचा प्रश्न पाहू. एक सायकल 1200 रुपये किमतीला विकली तेव्हा 20% नफा झाला तर त्या सायकलची मूळ किंमत किती. प्रश्न आहे, एक सायकल 1200 रुपयाला विकली तेव्हा 20% नफा झाला तर त्या सायकलची मूळ किंमत किती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1000 रुपये मूळ किंमत. समोरचा प्रश्न पाहू. 16 44 24 12 8 व 22 या संख्यांची सरासरी. प्रश्न आहे, 16 44 24 12 8 व 22 या संख्यांची सरासरी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. समोरचा प्रश्न पाहू. 18 पेनाची किंमत 270 रुपये आहे तर 12 पेनाची किंमत किती. प्रश्न आहे, 18 पेनाची किंमत 270 आहे तर 12 पेनाची किंमत किती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 180. समोरचा प्रश्न पाहू. एक स्कूटर 5 लिटर पेट्रोलवर 280 किमी एवढे अंतर कापू शकते तर 224 किमी अंतर कापण्यासाठी किती पेट्रोल लागेल. प्रश्न आहे, एक स्कूटर 5 लिटर पेट्रोलवर 280 किमी एवढे अंतर कापू शकते तर 224 किमी अंतर कापण्यासाठी किती पेट्रोल लागेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक
4 लिटर. समोरचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे 40 मजूर 60 दिवसात 30 खंदक खणतात तर 20 मजुरांना 15 खंदक खणण्यासाठी किती दिवस लागतील. प्रश्न आहे 40 मजूर 60 दिवसात 30 खंदक खणतात तर 20 मजुरांना 15 खंदक खणण्यासाठी किती दिवस लागतील. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 60 दिवस. समोरचा प्रश्न पाहू. ताशी 45 किमी वेगाने जाणारी एक मोटरसायकल एक पूल 20 सेकंदात पार करते तर त्या पुलाची लांबी किती. प्रश्न आहे ताशी 45 किमी वेगाने जाणारी एक मोटरसायकल एक पूल 20 सेकंदात पार करते तर त्या पुलाची लांबी किती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 250 मीटर लांबी. समोरचा प्रश्न पाहू. 72 या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 माफ करा ऑप्शन क्रमांक 4. समोरचा प्रश्न पाहू. 73 या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 6. समोरचा प्रश्न पाहू. 74 या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. समोरचा प्रश्न पाहू. 75 या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. समोरचा प्रश्न पाहू. खालील शब्दांपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. प्रश्न आहे खालील शब्दांपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लुच्चा. समोरचा प्रश्न पाहू. जो येईल तो पहिला या वाक्यातील जो तो हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे. प्रश्न आहे जो येईल तो पहिला या वाक्यातील जो तो हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 संबंधी सर्वनाम आहेत. समोरचा प्रश्न पाहू. नागपुरी हा शब्द खालीलपैकी कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे. प्रश्न आहे नागपुरी हा शब्द खालीलपैकी कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नामसाधित विशेषण. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी अकर्मक क्रियापद असलेले वाक्य ओळखा. प्रश्न आहे खालीलपैकी अकर्मक क्रियापद असलेले वाक्य ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 राधा मोठ्याने हसते. समोरचा प्रश्न पाहू. त्याने अभ्यास केला होता या वाक्याचा काळ ओळखा. प्रश्न आहे त्याने अभ्यास केला होता या वाक्याचा काळ ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पूर्ण भूतकाळ. समोरचा प्रश्न पाहू. नेहमी खरे बोलावे या वाक्यातील विद्यार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो. प्रश्न आहे नेहमी खरे बोलावे या वाक्यातील विद्यार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कर्तव्य. समोरचा प्रश्न पाहू. वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे. प्रश्न आहे वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अवयव आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 आवृत्ती दर्शक. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी सामान्य नाम कोणते. प्रश्न आहे खालीलपैकी सामान्य नाम कोणते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 आमराई. समोरचा प्रश्न पाहू. अबब अरेच्या बापरे हे कोणत्या प्रकारचे अवयव आहे. प्रश्न आहे अबब अरेच्या बापरे हे कोणत्या प्रकारचे अवयव आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 केवळ प्रयोगी अवयव. समोरचा प्रश्न पाहू. 1000 रुपये म्हणजे 500च्या 2 नोटा या वाक्यातील उभयनवी अवयवाचा प्रकार ओळखा. प्रश्न आहे 1000 रुपये म्हणजे 500च्या 2 नोटा या वाक्यातील उभयनवी अवयवाचा प्रकार ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 स्वरूपबोधक. चाचीचेच्या प्रत्येक कोणत्या विभक्तीचे आहेत. प्रश्न आहे चाचीचेच्या हे प्रत्येक कोणत्या विभक्तीचे आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 षष्टी या विभक्तीचे आहेत. समोरचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे जननी या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता. प्रश्न आहे जननी या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 जनक. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी एकवचनी नाम ओळखा. प्रश्न आहे खालीलपैकी एकवचनी नाम ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ससा. समोरचा प्रश्न पाहू. सत अधिक शील या संधी विग्रहाचा योग्य संधी सोडवा. प्रश्न आहे सत अधिक शील या संधी विग्रहाचा योग्य संधी सोडवा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 स्वच्छील. समोरचा प्रश्न पाहू. चौकोन हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे. प्रश्न आहे चौकोन हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 द्विगुण समासाचे उदाहरण आहे. समोरचा प्रश्न पाहू. आज उशिरा उजाडले या वाक्याचा प्रयोग ओळखा. प्रश्न आहे आज उशिरा उजाडले या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भावे. समोरचा प्रश्न पाहू. 3 रस्ते एकत्र येतात ती जागा. प्रश्न आहे 3 रस्ते एकत्र येतात ती जागा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तिठा. समोरचा प्रश्न पाहू. मितव्ययी म्हणजे काय. प्रश्न आहे मितव्ययी म्हणजे काय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 काटकसरीने राहणारा. समोरचा प्रश्न पाहू. हाडाची काळी करणे या वाक्याचा प्रकाराचा अर्थ ओळखा. प्रश्न आहे हाडाची काळी करणे या वाक्यप्रकाराचा अर्थ ओळखा.
तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 खूप कष्ट करणे. समोरचा प्रश्न पाहू. एका माळेचे मणी या म्हणीचा अर्थ सांगा. प्रश्न आहे एका माळेचे मणी या म्हणीचा अर्थ सांगा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सगळे सारखे. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. प्रश्न आहे खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 औचित्य. समोरचा प्रश्न पाहू. खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल. मी लवकर उठतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पूर्णविराम येईल. समोरचा प्रश्न पाहू. अभियान या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. प्रश्न आहे अभियान या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मोहीम. समोरचा प्रश्न पाहू. चांगले काम करा या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते. प्रश्न आहे चांगले काम करा या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 वाईट काम करू नका. समोरचा प्रश्न पाहू. भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला. प्रश्न आहे भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 संत ज्ञानेश्वर. चला तर मित्रांनो, असे करून हा नागपूर पोलीस भरती ग्रामीण पोलीस भरतीचा पेपर संपलेला आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जय हिंद.